देवळाली कॅम्प परिसरात डीडीचं प्रॉफिट प्लस या कंपनीच्या नव्या शाखा कार्यालयाचं उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलंय। रविवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली आहे। गेल्या 8 वर्षांपासून शेअर मार्केट, ट्रेडिंग, फायनान्स, रिअल इस्टेट आणि हेल्थकेअर क्षेत्रात कार्यरत असलेली डीडीजी प्रॉफिट प्लस कंपनी अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे। नव्या शाखेमुळे देवळाली कॅम्पसह परिसरातील युवकांना व्यवसाय व गुंतवणुकीसाठी नवी दिशा मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। उद्घाटन सोहळ्यास आमदार सरोजताई अहिरे, महाराष्ट्र पहिलवान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण भाऊ पाळदे, दीपक कन्स्ट्रक्शनचे संचालक दीपक बलकवडे पाटील, नगरसेविका जयश्रीताई खरजूल व ज्योतिताई खोले, शिवसेना जिल्हा प्रमुख निवृत्ती पाटील जाधव, नगरसेवक विनोद दळवी, इगतपुरी तालुका नेते संदीप भाऊ गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते गोरखभाऊ बोडके, उद्योजिका रितिका कल्याणी, ॲडव्होकेट भास्करराव गोवर्धने, शिवसेना देवळाली कॅम्प युवा नेते वैभवजी पाळदे तसेच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर बाप्पा दराडे यांच्यासह अनेक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। पाहुण्यांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले। यामुळे मान्यवरांनी कंपनीच्या कार्याचे कौतुक करत युवकांनी व्यवसाय, ट्रेडिंग आणि फायनान्स क्षेत्रात पुढाकार घेण्याचे आवाहन केले। तसेच या शाखेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक संधी वाढतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आलाय। नव्या शाखेमुळे देवळाली कॅम्प परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ आणि मार्गदर्शक सेवा मिळणार असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे युवकांना प्रोत्साहन देण्याचा कंपनीचा मानस असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय। मी डॉक्टर डी धोंगडे पाटील। आज डीडीज प्रॉफिट प्लसची देवळाली कॅम्प परिसरातील ही शाखा ओपन होत आहे। डीडीज प्रॉफिट प्लसचं हेड ऑफिस, कॉर्पोरेट ऑफिस हे पाथर्डी फाटा येथे आहे। आपण गेल्या 8 वर्षापासून 15 ऑक्टोबर 2018 ते आज एप्रिल 2026 या 8 वर्षामध्ये यूपी, बिहार, गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, सिक्कीम, आसाम, गोवा, संपूर्ण पॅन इंडिया, ऑल इंडियामध्ये जे हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसवर जे काम करतोय, लोकांना हेल्थच्या माध्यमातून आपण अवेअरनेस केली, वेल्थच्या माध्यमातून वेल्थ क्रिएशन केलं आणि त्यातून आपण जे हॅपीनेस देण्याचं काम गेल्या 8 वर्षापासून अविरतपणे सातत्याने करत आलोय। कदाचित मला माहीत असलेली नाशकातली, महाराष्ट्रातली, भारतातली नव्हे, जगातली नव्हे तर ह्या संपूर्ण ब्रह्मांड युनिव्हर्समधली डीडीज प्रॉफिट प्लस ही एकमेव माझी कंपनी असेल की आज या स्वरूपात अखंडपणे अव्याहतपणे लोकांना आर्थिक समृद्धीचं कार्य गेल्या 8 वर्षापासून सातत्यानं करतं। काय आजकाल मार्केटमध्ये प्रत्येकाला पैसे एक्स्ट्रा पाहिजे, कमवायचे, प्रत्येकाला अर्निंग सोर्स पाहिजे, परंतु प्रत्येक जण सेफ, सिक्युअर्ड आणि लॉंग टाइम काहीतरी शोधतोय, त्याला ते मिळत नाहीये। कारण तो आज आपण जर मार्केटमध्ये बघितलं तर कुठंतरी तो एखाद्या स्कीम वगैरे राहत आहे, चेन सिस्टम काहीतरी त्यांच्या मागे तो बघतो की त्याला असं वाटतं की मला 5, 10, 15, 20% आणि खूप मोठा पैसा मिळेल, परंतु त्या 7-8 महिन्यात ते लोक पळून जातात आणि नंतर याच्या कष्टाचे, घामाचे, मेहनतीचे पैसे बुडतात। अशा परिस्थितीमध्ये कुठंतरी डीडीज प्रॉफिट प्लस सारखं एक सेफ, सिक्युअर्ड, लॉंग टाइम आणि पूर्ण लिगल, ऑथेंटिक आणि प्रूव्हन पद्धतीने काम करणारं एक असं आर्थिक समृद्धीचं माध्यम हे संपूर्ण भारत देशाला नव्हे तर मी तर म्हणेल की आज संपूर्ण जगाला एक नवीन दिशा देण्याचं कार्य डीडीज प्रॉफिट प्लस करत आहे। आज हा जो डीडीज प्रॉफिट प्लसचा शाखा किंवा हे संपूर्ण कार्य हे यश माझ्या एकट्याचं नव्हे तर माझ्यासोबत असलेल्या संपूर्ण टीमचं हे यश आहे आणि हे निश्चितपणे येणाऱ्या काळात ही केवळ एक शाखा नव्हे तर हा एक विचार हा देशाला समृद्धी, आर्थिक समृद्धी देणारा ठरेल, हे आजच्या देवळाली कॅम्प शाखेच्या निमित्तानं मी तुम्हा सर्वांना सांगतो। धन्यवाद। जय हिंद। माझा पैसा सुरक्षित आहे, माझं पूर्ण कुटुंब सुखी आहे आणि सुरक्षित आहे याचा आत्मविश्वास देणारे एकच व्यक्तिमत्व म्हणजे खास आपले डीडी डोंगरे पाटील सर। खूप वर्षापूर्वी आपल्या भारतामध्ये एक प्रकार आला होता टीव्ही मध्ये, 3D, 3 डायमेन्शन, तसे 3D आहे, DD आणि D, धर्म, आणि आजचं PDD तुम्हीच सांगा आता। बघा
माझ्या शब्दातनं किंवा माझ्या ओठातनं किंवा माझ्या मनातनं काही उमरत नाहीये, पण ही व्यक्ती असं आहे जी तुम्हाला एक आत्मविश्वास देते, एक बळ देते आहे. बघा, आत्मानुभव घ्या आणि त्याप्रमाणेच निर्णय घ्या. आणि म्हणूनच मला अत्यंत आनंद वाटतो की आज मला अक्षय तृतीयेच्या अशा या 3.5 मुहूर्तांपैकी मुहूर्तावरती येण्याचा हा योग आला आणि तो जुळवून आणला. ते आमचे दुसरे एक डॉक्टर मित्र श्री डॉक्टर कैलास गवळी सर. सरांची माझी काही ओळख नव्हती, पण यांच्या अनुषंगाने आणि तुमच्या आशीर्वादाने आज माझी ओळख झालेली आहे सर. आणि मनपूर्वक तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. एवढे इथे पदाधिकारी आहेत. मी ॲक्च्युली स्टेज आर्टिस्ट आहे. मी नकला करतो, मिमिक्री करतो, गाणी म्हणतो, अँकरिंग करतो. पण आज खुर्च्या लाल, मी लाल, तो लाल, हा लाल लाल, आणि पण आपण उधळूया सगळ्यांवरती, सगळं मिळून आज सरांवरती गुलाल. एकच सांगतो राजकुमारच्या आवाजात, फल है नेकिया रुसवाइया, आपकी करनी का फल है नेकिया रुसवाइया, आपके पीछे चलेंगी प्रॉफिट प्लस की परछाइयाँ. तुझ्याच्या शुभमुहूर्तावर DD प्रॉफिट प्लसच्या एक शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमच्या 2 बहिणी, माझी नगरसेविका ताई खोलेताई, माझे सहकारी अशोकभाऊ गावंडे, तसेच आमचे DD अण्णा व सर्व या कंपनीला जोडले गेलेले सर्व सदस्य. खरोखर या ठिकाणी मी नशिबान समजतो की माझ्या हातून या ठिकाणी या ऑफिसचं उद्घाटन केलं आणि जी जनतेची सेवा घडणार आहे. कंपनीबद्दल बोलायचं ठरलं तर मी हे फक्त नाव ऐकून होतो, पण प्रत्यक्षात आता मला समजलं आहे की यांचं काम कशा पद्धतीने चालतं. यांचं काम हेज रिलेटेड चालतं, यांचं काम प्रॉपर्टी रिलेटेड काम चालतं. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना हे केवळ नाशिक जिल्हा मर्यादित नाही, तालुका मर्यादित नाही, जिल्हा मर्यादित नाही, राज्य मर्यादित नाही, राष्ट्र मर्यादित नाही, तर हे जगभर काम या DD प्लसच्या माध्यमातून चालतंय. त्यातून प्रगती हो, कारण की तुम्ही हेच रिलेटेड कामं करताय, हेच म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आताच्या युगामध्ये. उत्तर आता प्रगती होत राहावं एवढंच मी या ठिकाणी बजरंगाच्या प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. इथे उपस्थित असलेले सर्व DD प्रॉफिट प्लस आज तर खरं मी सर्वप्रथम अक्षय तृतीयाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि धुमडे पाटील सरांनी त्या दिवशी मला फोन केला, ताई असं उद्घाटन आहे, तुम्हाला यावं लागेल आणि कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून या. खूप म्हणजे त्यांनी अतिशय म्हणजे मला आमंत्रण देतानाच त्यांच्या बोलण्यात इतकं हे होतं की मी पण म्हटलं कार्यक्रमाला जाऊ. कार्यक्रम काय आहे मला काहीच माहीत नव्हतं. पत्रिका मी बघितली पण त्याच्यातलं काही माहीत नसल्यामुळं मला काहीच कळायला मार्ग नव्हता. परंतु इथं आल्यानंतर कळालं तर DDS प्रॉफिट प्लस हे काय आहे आणि त्याच्यातून लोकांना आत्ता इतक्यात त्या सरांनी जो अनुभव सांगितला म्हणजे प्रत्यक्षात त्यांनी अनुभवलेला अनुभव त्यांनी सांगितला. मी तर म्हणेल की सर्वांनी DDS प्रॉफिट प्लसमध्ये सामावून होऊन आपलं पण आयुष्याचं आणि आपल्या परिवाराचं पण कल्याण केलं पाहिजे. कारण की अतिशय काही गोष्टी असं असते की आयुष्याची जी पुंजी असते ती कोणाच्याही हातात न देता एक आपल्या विश्वासू माणसाच्या जर हातात दिला तर त्याचं नक्कीच सोनं होतं. कारण की बऱ्याच ठिकाणी फसवेगिरी वगैरे हा प्रकार चालतो. पण मी सरांवरून सांगते की असं काही होणार नाही, कारण की त्यांच्या जवळजवळ कंपनीला 10 वर्ष झाले आणि मी खरं सांगते तुम्हाला की तुमच्या खरंच खूप प्रगती होणार आहे. आणि पुढच्या ऑफिसच्या उद्घाटनाला नक्कीच व्यासपीठावर जेवढे उपस्थित आहे तेवढे आम्ही नक्कीच येऊ. तुम्ही बोलावल्यानंतर मी तुमच्या भावी वाटचालीस माझ्या खरजूर कुटुंबियाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आहे त्यांना प्रथम स्थान देऊन त्यांचं प्रथम वेलकम करतो. आपल्या कंपनीला आता 8 वर्षे
चालू आहे आणि पाठीमागील 8 वर्षाचा जो कार्यकाल आहे तो एकदम सुखरूप आणि शांतपणे आमचा पार पडलेला आहे. आमच्या कंपनीनं जी यशाचे शिखर गाठलेले आहे ते साताऱ्याच्या उंच डोंगरांच्या पलीकडेही गाठलेलं आहे आणि कंपनी आणि सरांना जे पारितोषिके मिळाले आहे तो एक आमच्या कंपनीचा बहुमूल्य मान आणि सन्मान आहे. गेल्या 8 वर्षापासून अगदी व्यवस्थित आणि काटेकोरपणाने चाललेली ही कंपनी ही देशातली पहिलीच कंपनी असेल असे मी छाती ठोकून सांगतो आणि इथून पुढेही ही अशाच पद्धतीने आणि व्यवस्थित छान रीतीने पाडावी अशीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की सरांना त्यामध्ये भरपूर यश येऊ, कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. तसेच सध्या आपल्या परिवारात सामील झालेले फॅमिली मेंबर आणि परिवार सर्वजण अगदी सुखरूप पद्धतीने आपलं चांगल्या प्रतीचं लाईफस्टाईल जगत आहे किंवा जीवनाचा अनुभव घेत आहे. जसे की मुलं उच्च विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे आणि आपण स्वतःही जास्त कष्ट न करण्याचे सुद्धा आता कष्ट आपले कमी झालेले आहेत. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.